नमस्कार मित्रांनो. आज आपण व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या या 2 सिरपविषयी माहिती बघणार आहोत, जे आपण खास लहान कार्डांसाठी वापरतो. तर त्यात पहिलं जे आहे ए टू झेड सिरप आणि दुसरं आहे पिंकू ग्राईप वॉटर. तर ए टू झेड जे सिरप आहे मित्रांनो, त्याचा फायदा काय आहे आणि किती वयापासून पुढे आपण ते द्यायला पाहिजे, तर त्याचं प्रमाण किती आहे हे बघूयात. तर ए टू झेड जे सिरप आहे त्याचा फायदा आहे की त्यात मल्टीव्हिटॅमिन भरपूर प्रमाणात आहेत, कॅल्शियम आहेत, प्रोटीन आहेत. ज्याने तुमच्या कार्डांची वाढ झपाट्याने होते आणि वजन वाढही व्यवस्थित मेंटेन राहते. जेणेकरून दुधामधनं जरी काही कंटेंट कमी मिळाले, तर या सिरपने ते त्याची परिपूर्तता होऊन वजन वाढ आणि आरोग्य जे आहे हे हेल्दी असतं. आणि दुसरं जे आहे हे पिंकू. तर या पिंकू ग्राफ्टरचा फायदा एक आहे मित्रांनो, याने तुमच्या कार्डांना भूक चांगली लागते आणि ते दूध जे पितात, हे दूधसुद्धा त्यांच्या अंगी लवकर लागतं, पचन होतं. जेणेकरून जुलाबाचं प्रमाण कमी होतं आणि वजनवाढ झपाट्याने होते. तर पिंकू ग्राईप वॉटर जे आहे याचं प्रमाण तुम्ही 2 ते 3 ml स्टार्ट करू शकता आणि 5 ml पर्यंत दिलं तरी चालू शकतं. तर हे तुम्हाला जन्मापासून सुरू करायचं आहे मित्रांनो, तर 15 ते 16 दिवसापर्यंत कंटिन्यू द्यायचं आहे. आणि ए टू झेडचे आहे हे देखील तुम्ही जन्मापासून सुरू करू शकता आणि त्याचं प्रमाण जे आहे ते तुमच्या कार्डाची वजनवाढ तब्येत जर चांगली असेल, वजन व्यवस्थित असेल जन्मतःच, तर ते 5 ml पासून तुम्ही देऊ शकता किंवा 3 ml पासूनही त्याची स्टार्टिंग करू शकता. तर हे जे सिरप आहे मित्रांनो, हे आपल्या लहान बाळांचं सिरप आहे. ते तुम्हाला कुठल्याही मेडिकलमध्ये सहज अवेलेबल होऊ शकतं आणि त्याची किंमतही फार कमी आहे, परंतु रिझल्ट अतिशय उत्तम आणि छान आहे. तुम्ही नक्कीच तुमच्या बकरांसाठी हे वापरू शकतात. तुम्हाला कमीत कमी 15 दिवसापर्यंत ते वापरायचं आहे. 15 दिवसानंतर त्यांची ऑटोमॅटिक वजनवाढ चालू होऊन जाते कार्डांची आणि पचनव्यवस्थाही त्यांची ठीक होऊन जाते. तर कमीत कमी तुम्ही जन्मापासून तर 15 दिवसापर्यंत हे वापरायला पाहिजे. याचा रिझल्ट नक्कीच चांगला आहे. ठीक आहे. धन्यवाद.